हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे, तुमच्या मनाची सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे ही बाप्पाच्यांनी प्रार्थना करते. तर माझं सर्व आवरून झालेलं होतं आणि त्यानंतर मी रेडी होत होते बाहेर जाण्यासाठी. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी जे लिपस्टिक ऑर्डर केले होते ॲमेझॉनवरून, तर त्याचा रिव्ह्यू द्यायचा होता. तर एक लिपस्टिक मी इथे शेड काढलेली आहे, ती लावून बघते तर या लिपस्टिकचा रिव्ह्यू तुम्हाला संध्याकाळी मिळेल, कारण की मी आज विअर करणार आहे. आज आहे बोरनान करी दिन आहे, आज संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस. तर या दिवशी मला बोरनान करायचं आहे इहूचं, त्यासाठी तयारी करत होते. बाहेर जायचं आहे, मला सर्वांना आमंत्रण द्यायचे आहे की संध्याकाळी या कार्यक्रमासाठी, आणि जरा मॉलमध्ये जाऊन वस्तू पण आणायचे होतात. तर इथे माझी लिपस्टिक लावून झालेली आहे. तर ही शेड आहे. तर सर्वांना सांगितले की 6:30 वाजता बोरनानला या. आता मी चालले बाहेर मॉलमध्ये, डिझनीमध्ये, कारण की मला आणायचे आहेत मुरमुरे आणि बिस्किट वगैरे भेटले तर बघते, चॉकलेट आणायचे आहेत त्यासाठी. चल इहू चला. ह्या मॅडम एकदम स्लो चालल्यात ना. आत्ता वाजले आहेत 4. उशीर होईल बाबू, आवरायचं अजून. आणि जे पतंग मी बनवले होते ना, ते मला लावायचे आहेत, तुम्हाला दाखवेल आता. त्याच्यासाठी डबल साइडेड टेप आहे ना, ते घेऊन यायचं आहे. असं डेकोरेशन करायचं आहे, सिम्पलच असणार आहे. आणि खूप काही असं खूप डेकोरेटिव्ह म्हणतो ना आपण, फुलं वगैरे, ते काही करणार नाही आहे, कारण की फुलं भेटलेली नाही आहे त्यासाठी. चला आता जाते आतमध्ये आणि मग शॉपिंग करून घरी गेल्यानंतर बोलते. साडी आहे ती मला चूज करायची आहे. माझ्याकडे 2-3 साड्या आहेत, पण त्यापैकी मी आता कोणती घालणार आहे. ब्लॅक कलरची एक आहे आणि अशी लेव्हेंडर कलरची पण आहे. आणि एक पाठीमागं मी घातली होती, जो की हॉलमध्ये फोटो लावले ना, ती एक साडी आहे. तर मी चूज करते आणि नंतर मग संध्याकाळी घालायला येईन, कारण की आज बोरनान आहे आणि सर्वांना बोलवणार आहे. तर साडी घालूया म्हटलं. हो काय, हो तुझं करायचं आहे. चला आता आवरून घेते. माझं आवरून झालेलं आहे. आता इकडे या वॉलवर आहे ना डेकोरेशन करायचं आहे. तुम्ही काल पाहिलेच की मी पतंग वगैरे आणि नाव बनवले आहे, तर ते तर चिटकून देते इथे. तर डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे. आणि इकडे बोरनांचं जे नाव आहे ते लावण्यासाठी मी अंतर बघत होते की नेमकी कुठे लावूया. मीडियम म्हणजे फोटो वगैरे काढायचं झालं तर बोरनांचं नावसुद्धा दिसलं पाहिजे, त्यानुसार ते बोरनांचं नाव चिटकून दिलेलं आहे. त्यानंतर जे काईट वगैरे होते ना, तर त्यांना मी काय केलं की जे डबल साइडेड टेप आहे ना, ते चिटकून घेतले. ऑलरेडी सगळ्याला लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग एक एक करून त्या भिंतींना लावून देणार आहे. तर लहान मोठे सगळे पतंगी आहेत, त्यांना मी ते लावून मग चिटकून देणार आहे. इकडे इहू खेळते, लहान मुलं पण खेळत आहेत. इहूचा झोका आहे, त्यावरच सर्व मुलं खेळत असतात आणि त्यामुळे इहू मला त्रास देत नाही आहे, मुलांबरोबर खेळते. आणि इकडे माझं काम चालूच आहे. चला आता सर्व काईट्स लावून घेते. तर इकडे दूध गरम केलं आहे आणि याच्यामध्ये आता मसाला वगैरे टाकून घेणार आहे. आणि जे बोरनांचं आहे मिक्स करायचं आहे. तर हे मुरमुरा आणलेलं आहे, चॉकलेट आणलेले आहेत 2 प्रकारचे, मँगो बाईट आणलेले आहेत आणि हा आहे टॉफी कँडी. चला आता बिस्किट पण आणले आहेत, ते पण टाकते याच्यामध्ये. आणि हे खूप मोठे मोठे बोर आहे, पण 2-4 आहेत त्याच्यामध्ये ॲड करते. तर मिक्स करते मग दाखवते. सर्व तयारी झालेली आहे. आता फक्त मम पिचू. चल आता. आणि इहू पण रेडी झालेली आहे, बघू दे इहू. हाय मस्त ड्रेस घातला ना मम्मा. इथं बॉटल आहे तुझी मम्मा, ही घ्या. तर आता लेडीज यांची वाट बघते, येत कोण कोण येतं ते. 7 वाजताचा टायमिंग दिलेला आहे. आणि इकडे दूध रेडी झालेलं आहे, मसाला दूध केलेला आहे. जर लेडीज येणार आहे त्यांना पिण्यासाठी ते, आणि तिळगुळ त्यांना वाटणार आहे थोडंसं. आणि इहूसाठी जे बोरनांचं साहित्य आहे तेही मी इथे तयार करून घेतलेलं आहे. तर हे बघा, चॉकलेट्स, बिस्किट, बोरं, मुरमुरे दाखवेल काय काय करणार आहोत. आणि
दरवर्षीसारखं हे तिसरं बोरनान आहे ना. तर आम्ही पण रेडी झालेलो आहोत. डेकोरेशन ह्या पद्धतीने केलेलं आहे. वरती बलून लावले आणि जे मी काइट्स केले होते ते इथे लावले. बोरनांचं नाव टाकलेलं आहे आणि सिटिंग एरिया असा आहे. मुलांनी सगळं गोळा केलं इकडे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करिदिनी बोरनान घातले जाते आणि करिदिन हा योग्य दिवस असतो. पण बिझी शेड्यूलमुळे काही जण हे रथसप्तमीपर्यंत करतात. 1 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना हे बोरनान घालतात. खरं तर हा लहान मुलांचा कौतुक सोहळाच असतो बरं का. हे अनेकांना माहीत नाही की बोरनान म्हणजे काय, ते का घातले जाते. तुमच्या घरी लहान मुले असतील आणि तुम्ही त्यांना बोरनान घातले नसेल तर तुम्हाला बोरनान मागची कारणे माहीतच हवी. ती कारणे कोणती तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते. मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातले जाते. शिशु संस्कार म्हणून लहान मुलांना बोरनान घातले जाते. उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये शास्त्र आहे ते असे की या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे, उदाहरणार्थ बोरे, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात. लहान मुले इतर वेळी ती फळे दिली तरी खात नाही, पण अशा खेळाच्या माध्यमातून ती त्यांना वेचायला दिली तर लहान मुले ती नक्की उचलून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे सांगितले जाते. लहान मुलांचे बोरनान घालणे हा एक छोटेखानी सोहळाच असतो. घरगुती पद्धतीने हा सोहळा करतात. यावेळी लहान मुलांना छान काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. मुलींसाठी काळ्या रंगाचा फ्रॉक तर मुलांसाठी काळ्या रंगाचा कुर्ता घातला जातो. त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात. इथे येऊला दागिने घातले नाही कारण की मला इथे मिळाले नाही, त्यामुळे घातले नव्हते. अशी बोरनानाची तयारी करतात. जवळच्या नातेवाईकांना किंवा शेजारच्यांना बोलावून हा कार्यक्रम सेलिब्रेट करतात. ज्या मुलाचा बोरनान असतं त्याला ओवाळायचं असतं. बोर, ऊसाची तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करून ज्यांचे बोरनान करत आहोत त्यांच्या डोक्यावरून ओतावे. जमलेले लहान मुले बोरे, तिळाची बोरे, गोडगोड ऊसाची पेरे, चॉकलेट्स, बिस्किटं उचलून खातात आणि घरी घेऊन जातात. घरी आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू लावावे आणि तिळगुळ वाटावे. याप्रमाणे हा कार्यक्रम केला जातो. आज आहे करी. तर करीमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी कर तळायची असते. म्हणजे तळायची काय असते की यामध्ये तुम्ही भजी तळू शकता, पापड्या, कुरडया, जे तळण असतं ना तळण्याचे पदार्थ तुम्ही यामध्ये करू शकता. तर आज केले आहेत बटाटा भजी आणि इकडे कांदा भजी. तर ही कर तळलेली आहे. चला आता जेवणाचा टाइम झालाय, जेवण करून घेतो आणि बाकीचं आवरायचं आहे ते आता नंतर आवरून घेणार आहे. आज मी जी लिपस्टिक लावली तर ती खूप छान आहे, लॉंग लास्टिंग आहे आणि मॅट फिनिशिंग तर आहेच. आणि मी पाणी वगैरे पिले, काही खाल्लं तरी ती निघाली नाही आहे. एकदम भारी आहे. मग ही लिपस्टिक माझ्यासाठी बेस्ट आहे आणि खूप छान अशी लिपस्टिक आहे. तर एक लिपस्टिक तुम्हाला मी यूज करून दाखवली. तर असा हा रिव्ह्यू आहे याचा. आणि बोरनानचं म्हणाल तर बोरनान खूप मस्त झालं. आणि सांगायचं झालं तर इथे ज्या लेडीज आहेत ना, म्हणजे ह्या साईडला आपल्यासारखं बोरनान करते नाही आहे आणि मला अजूनपर्यंत बोलवलं नव्हतं कोणी. तर माझी फर्स्ट टाईमच होते आणि त्यांना मी बोलवलं तर ते म्हणत होते काय असतं हे बोरनान म्हणजे काय. तर त्यांना बोलवलं तर ते त्यांना मी काय म्हटले की सांगतानाच म्हटले की तुम्ही येऊन बघा, मग तुम्हाला समजेल मी काय करणार आहे. मग त्या आल्या, त्यांनी पाहिलं आणि त्यांना मी सांगत होते की असं करा, मी जसं करील ना त्या पद्धतीने तुम्ही करा. तर ते करत होते आणि त्यांनाही ते नवीन होतं, कधी त्यांच्याकडं घरी कोणाकडं करत नाही आहे.
या भागात करतच नाही मला असं वाटतंय. तर त्यांना हे नवीन वाटलं आणि छानही वाटलं की, आणि जे पतंग वगैरे केले होते ते मला विचारत, तू स्वतः केलं म्हणजे दुकानातून नाही आणलं? तर म्हटलं नाही, मी स्वतः केलेलं आहे आणि असं मी त्यांना सांगितलं. तर हे छानपैकी बोरनांचा कार्यक्रम पण झाला. इहूचं हे तिसरं बोरनान आहे. हो, तिसरंच बोरनान आहे आणि आता अजून 2 वेळा करायचे. 5 वर्षापर्यंत बोरनान करायचं असते. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं बोरनान का केलं जातं. होपसो तुम्हाला नक्की आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय आणि स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. बाय बाय.